जरीपटका पुलिस ने मुंबई के एक शातिर ठगबाज को 47 वर्षीय महिला से फेसबुक के जरिए दोस्ती कर शादी का झांसा देकर दुष्कर्म करने और 12 लाख रुपए की धोखाधड़ी करने के आरोप में गिरफ्तार किया है। आरोपी ने महिला को नशीला पदार्थ देकर जबरन संबंध बनाए और बाद में तस्वीरें और वीडियो वायरल करने की धमकी भी दी। प्राप्त जानकारी के अनुसार जरीपटका थाना क्षेत्र की रहने वाली पीड़िता पेशे से एडवोकेट है। उसकी पहचान फेसबुक के जरिए 42 वर्षीय कल्पेश शशिकांत कक्कड़ से हुई थी। कक्कड़ मुंबई के कांदिवली में स्थित विनीत क्लासिक अपार्टमेंट का निवासी है। दोस्ती गहरी होने के बाद आरोपी ने पीड़िता को शादी का झांसा दिया और उनसे सगाई भी कर ली। जनवरी 2024 में कल्पेश पीड़िता के घर आया और उसे नशीला पदार्थ देकर जबरन शारीरिक संबंध बनाए। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। खडकी पोलीस स्टेशन पुणे सिटी इथून एक 00 द्वारे FIR दाखल प्राप्त झालेली होती, ज्याच्यामध्ये तक्रारदार या जरीपटका मधल्या राहणारे आहेत। तक्रारीचं अवलोकन केलं असं तक्रारीमध्ये असं नमूद आहे की त्या स्वतः 47 वर्षाच्या ऍडव्होकेट आहेत। त्या लाईफ पार्टनर शोधत असताना त्यांनी मॅट्रिमोनियल साइट वरती काही स्वतःची ऍड दिली होती। तिथे हा आरोपी आहे कल्पेश कक्कड़ जो मुंबईचा राहणार आहे, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली। नंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या। त्यांनी त्यांना लग्नाचं वचन दिलं। 14 जानेवारी 2024 ला त्यांनी जरीपटका येथे त्या ठिकाणी त्यांचा साखरपुडा झाला। साखरपुड्यानंतर सगळे नातेवाईक वगैरे गावी कुठे देवदर्शन वगैरे ठिकाणी गेलेले असताना आरोपीने फिर्यादीला खाण्यामध्ये काहीतरी मिसळून त्या गुंगीत असताना त्यांच्याशी शारीरिक संबंध स्थापन केला। त्याच्यानंतर वारंवार लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। आणि दरम्यानच्या काळात देखील आरोपी याने स्वतः इन्व्हेस्टर असल्याने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या फर्म मध्ये असून इन्व्हेस्टमेंटसाठी फिर्यादीकडून 8 ते 10 लाख रुपये घेतलेले आहेत, अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आहे। खडकी पोलिसांनी त्याला तिथे अटक केला होता। त्याला फिर्याद आणि आरोपीचा आमच्या ताब्यात दिला। काल कोर्टात हजर करून त्याची आपण 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान असेही लक्षात आलेलं आहे की या आरोपीची मोडस ऑपरेंडी असून त्याने अशी एका तेलंगणाच्या अजून एका मुलीला असंच फसवलेलं आहे। पुण्यामध्ये देखील काही मुलींना त्याने फसवलेलं आहे। तेलंगणाच्या बाबतीत त्याचा FIR दाखल झालेला आहे खडकी पोलीस स्टेशनला आणि तो तेलंगणाला पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचे मोडस दिसून येत आहे की एल्डरली वुमन्सना कॉन्टॅक्ट करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून किंवा मला सहाऱ्याची गोष्टी बोलून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणे, त्याचा तपास चालू आहे।